म्हटल्यावर भुज किती असले पाहिजे? 8 असायला पाहिजे. पण चतुर्भुज मूर्ती आहे ती नक्की कोणाची आहे याच्यामध्ये मतांतर आहे. आपल्यात पण झालं, आपल्यातही झालं आता एक्झॅक्टली. काही जण याला पाटेश्वर येथील या मूर्तीची काही प्रत्यक्षदर्शींनी विविध नावाने नोंद केली आहे. त्यांच्या मते हा ब्रह्मा आहे. पण आपल्या प्रस्तुत विषयाला अनुसरून इथे ब्रह्माचे कोणते रूप लागू पडते ते पाहू. विष्णू धर्मोत्तर या ग्रंथामध्ये ब्रह्मदेवाच्या विश्वकर्मा रूपाचे शुभ्र पद्मा मिशा आहेत. मिशा शंकराला आणि भैरवाचं रूप पण असू शकतं ना ऍक्च्युली. शंकराला मिशा आहेत भरपूर याच्यामध्ये. पण जो डोळा आहे तो डोळा आपण जनरली उभाच बघितलाय ना, कुठे बघितला आहे? जटा, चारही तोंडे आणि ध्यानामुळे हे डोळे मिटलेले सांगितले आहेत. शिवाय त्याच्या डोक्यावर चंद्रकोर आणि 3 डोळे दाखवण्यास सांगितलेले आहे. आता चंद्रकोर वरती आणि 3 डोळे हे कुणाचे? हे शिवाचे.